लोकसभेमध्ये झालेल्या पराभवानंतर सुजय विखे हे काही काळ राजकीय वनवासात गेले। पण मित्रांनो, ते म्हणतात ना की ज्याच्यामध्ये कुवत आणि लढण्याची क्षमता राहते तो वनवासात खूप दिवस राहू शकत नाही। पांडवसुद्धा वनवासात गेले पण आणि वापस आले आणि महाभारत सरशी केला, म्हणजेच महाभारतामध्ये विजय मिळवला। नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन। सुजय विखे यांची राजकारणात पुनर्वापसी याच्याकडे वळण्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो। त्या गोष्टीचं नाव आहे द स्टोरी ऑफ होप एक्सपेरिमेंट्स। द स्टोरी ऑफ होप एक्सपेरिमेंट्स। मित्रांनो, एक युरोपचा सायंटिस्ट होप या विषयावरती रिसर्च करत असताना त्याने काही उंदरं, म्हणजे जे चुहे असतात त्याला आपण चुहे म्हणतो, उंदीर, त्याने एका उंदराला एका पाण्याच्या जारमध्ये टाकलं। त्या उंदराने जवळपास 15 ते 20 मिनिट स्वतःला सर्व्हाइव्ह करण्याचा प्रयत्न केला, बाहेर निघण्याचा प्रयत्न केला। तो तिथे स्विम करत राहिला, पण जेव्हा तो उंदीर डुबेल किंवा जेव्हा तो उंदीर त्या पाण्यामध्ये सिंक होईल असं त्या सायंटिस्टला वाटलं, तेव्हा त्या सायंटिस्टने त्या उंदराला बाहेर काढलं, त्याच्यावरचं पाणी झटकळलं, त्याला थोडंसं सैलावलं आणि परत एकदा त्याच जारमध्ये त्या उंदराला टाकलं। मित्रांनो, यावेळेस सायंटिस्टला असं वाटलं होतं की पहिल्यांदा उंदीरला जेव्हा पाण्यामध्ये टाकलं तेव्हा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो उंदीर 15 मिनिट प्रयत्न करत राहिला। 15 मिनिट तो बाहेर निघण्याचा प्रयत्न करत राहिला, स्विम करण्याचा प्रयत्न करत राहिला। तर यावेळेस तो अर्धा घंटा प्रयत्न करेल, यावेळेस तो 1 घंटा प्रयत्न करेल। पण मित्रांनो, 1 घंटा झाला, 2 घंटे झाले, 4 घंटे झाले आणि तब्बल 60 घंटे तो उंदीर तिथे लढत राहिला। ही आहे द स्टोरी ऑफ एक्सपेरिमेंट। याचा अर्थ काय, किंवा याचा जर आपल्याला इन्फ्लुअन्स काढायचा असेल त्याचा अर्थ काय, तुम्हाला राजकारणामध्ये असेल किंवा जीवनामध्ये असेल, जर एक आशा असेल की मी इथे बाउन्स बॅक करू शकतो किंवा कोणीतरी येईल आणि मला सपोर्ट देईल किंवा आधार देईल की ज्या परिस्थितीशी मी लढू शकेल, तर तेव्हा तुम्ही आपल्या अंगामध्ये असलेली ऊर्जा शेवटच्या ऊर्जेपर्यंत आणि शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही लढा देत राहता। तीच कहाणी आज सुजय विखे पाटील यांना अक्षरशः लागू पडते। लोकसभेमध्ये 2024च्या लोकसभेमध्ये सुजय विखे पाटील यांचं काम असताना विकास काम होतं, एक मराठा नेतृत्व, एक उभरतं युवा नेतृत्व, विकास काम, लोकसभेमध्ये दांडगा लोकांशी असलेला सहवास, सहकार क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल, याच्यामध्ये असलेलं सुजय विखे आणि विखे घराण्याचं काम, लोकांना विविध उपक्रमातून केंद्राच्या सर्वात जास्त योजना ह्या जर इम्प्लिमेंट कुठे जर झाल्या असेल तर ते वन ऑफ द ठिकाण आहे अहमदनगर, जिथे सुजय विखेंनी केंद्राच्या जास्तीत जास्त योजनांचा लाभ शेतकऱ्यांना किंवा गरीब जनतेला मिळवून देण्याचा प्रयत्न केला। मित्रांनो, तडफदार इंग्लिश, उच्च शिक्षित, ह्या सगळ्या गोष्टी असताना, तसेच पार्टीची फौज असताना, म्हणजेच सक्रिय कार्यकर्ते असताना आणि पार्टीची जी मिशनरी असते BJPची ती मागे असताना आणि विखे घराण्याची स्वतःची जी एक मिशनरी आहे ती मागे असताना सुद्धा या लोकसभेमध्ये निलेश लंके यांनी सुजय विखेंचा 17,000 मतांनी पराभव केला। आणि मित्रांनो, तो पराभव जिवारी लागणारा पराभव होता, कारण की त्यानंतर निलेश लंके असेल किंवा अजून विरोधी पक्षातले नेते असेल, त्यांनी विखे घराण्याचं राजकारण संपलं, विखे घराण्यावरती आता पलत गुलाल कधी पडणार नाही याच्या गोष्टी केल्या। आणि खरंच विखे घराण्याचं राजकारण किंवा सुजय विखेंचं राजकारण संपलं का याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले। नेमक्याच पार पडलेल्या विधान परिषदेमध्ये ज्या 5 वर्ष राजकीय वनवासात गेल्या होत्या पंकजाताई मुंडे यांचं पुनर्वसन झालं, पण लोकसभेमध्ये पराभूत झालेले युवा नेतृत्व, एक हुशार नेतृत्व सुजय विखे पाटील यांचं काय? मित्रांनो, हा प्रश्न लोकांसमोर होता। 1 ऑगस्टला सुजय विखे पाटलांनी एक स्टेटमेंट दिलं। ते स्टेटमेंट म्हणजे असं की पार्टीला जर एक तुल्य उमेदवार राहुरी आणि संगमनेरमधून मिळाला नाही तर मी थेट संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या विरुद्ध लढण्यास तयार आहे। मित्रांनो, सुजय विखे पाटील त्या नेत्यांसारखे नेते नाही की जे वाचाळवीर राहतात। सुजय विखे पाटील यांना लागलेला राजकीय वारसा, यांच्यामध्ये असलेली कुशलता आणि संयमी नेतृत्व। सुजय विखे पाटील तेवढंच बोलतात जेवढं बोलणं गरजेचं असते, नाहीतर आज आपण काही युवा नेते बघितल्यात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यांना माहिती काही नसतं पण प्रत्येक गोष्टीवरती बोलायचं असतं। हॅलो मोदीजी, रोहित हियर, पहचाना होगा आपने, आठवलं ना? तर असे वाचाळवीरांची संख्या महाराष्ट्राच्या राजकारणात खूप झाली। पण सुजय विखेंनी मला मुख्यमंत्री व्हायचं की मला काय व्हायचं अशी इच्छाशक्ती कधीच दाखवली नाही। ते म्हणतात ना की राजकारणामध्ये काय बोलायचं हे कळण्यापेक्षा काय बोलू नये हे नक्कीच कळायला हवं, आणि सुजय विखे पाटलांना ते कळतं। तर सुजय विखे पाटील हे जे 1 ऑगस्टला बोलून गेले की मी संगमनेरमध्ये उभा राहण्यास तयार आहे, याच्यामध्ये खरंच काही दम आहे का, याच्यावरती आज आपण बोलणार आहोत। तर मित्रांनो,
सांगायचं असं की विखे संगमनेर आणि राहुरी इथून निवडणूक लढवायला तयार, हे त्यांचं स्टेटमेंट. आता संगमनेर आणि शिर्डी ह्या दोन मतदारसंघांचा जर विचार केला तर हे मतदारसंघ दोन परिवारांसाठी बालेकिल्ल्यासारखे आहेत. शिर्डी जिथे थोरात विखे राधाकृष्ण विखे पाटील यांना हरवणं जसं नियर टू इम्पॉसिबल आहे, तसंच संगमनेरमधून 7 ते 8 वेळेस आमदार झालेले बाळासाहेब थोरात यांना सुद्धा हरवणं तिथून खूप मुश्किल आहे. हा त्यांचा बालेकिल्ला समजला जातो. पण मित्रांनो, आता तुम्ही कावळ्याच्या म्हणजेच 10व्याला जरी बोलवा तरी मी कावळ्याच्या हदी हजर राहील असं स्टेटमेंट काही दिवसांनी सुजय विखे पाटलांनी केलं. सुजय विखे पाटलांवरती आरोप लावण्यात आले की सुजय विखे पाटलांचे PA हेच लोकांना हँडल करतात, सुजय विखे पाटील वेळ देत नाही, त्यामुळे सुजय विखे पाटलांच्या पराभवामागे हे कारण होतं. पण आता लोकांशी चालू असलेल्या त्यांच्या गाठीभेटी, लोकांमध्ये त्यांचा वाढता संवाद, ह्या गोष्टी लोकांना रिग्रेट करत आहेत की लोक म्हणतात की आम्ही एका चांगल्या नेतृत्वाला पाडण्याचं काम केलं. मित्रांनो, आता बाळासाहेब थोरातांबद्दल बोलू की ज्या व्यक्तीला पाडण्याच्या किंवा ज्या व्यक्तीविरुद्ध उभं राहण्याच्या गोष्टी होतात ते बाळासाहेब थोरात नेमके आहे कोण आणि बाळासाहेब थोरात यांची ताकद नेमकी आहे किती. मित्रांनो, बाळासाहेब थोरात हे 7 ते 8 वेळेसचे आमदार, एक महाराष्ट्रातील संयमी नेतृत्व आणि एक विनम्र नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. आज महाराष्ट्रामध्ये काँग्रेसमध्ये काही जर मुख्यमंत्री पदाचे चेहरे जर असतील तर त्यातला एक चेहरा म्हणजे बाळासाहेब थोरात, काँग्रेस पक्षाच्या जवळचे, राहुल गांधीच्या जवळचे आणि ज्यांच्यावरती विश्वास ठेवू शकतो ते असे काँग्रेस नेते. 1985मध्ये अपक्ष निवडणूक लढून नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, काँग्रेसमध्ये अनेक मंत्रालय त्यांनी आजपर्यंत भूषवलेले आहेत. मित्रांनो, सहकार क्षेत्रातील त्यांचं असलेलं काम, विकास कामे आणि सगळ्यात मोठी गोष्ट पण प्रत्येक गोष्टीला हक्क, मुस्लिम धार्जिनी योजना, मुस्लिम धारणी त्यांचं मत. मित्रांनो, संगमनेरमध्ये वाढते लव जिहादच्या केसेस, वाढते भूमाफिया, लँड माफिया यांच्या केसेस आणि मराठा आरक्षणावरती बाळासाहेब थोरात यांची असलेली चुप्पी. मित्रांनो, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, यांचा कोणताही नेता मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ याच्या प्रकारची भाषा करत नाही. तरीही मनोज जरांगे पाटील सारखा एका जातीचं राजकारण करण्यामध्ये किंवा एका जातीसाठी रिझर्वेशन करण्यामध्ये मराठ्यांना रिझर्वेशन मिळावं, पण ज्या प्रकारे जातींना एकजूट करून एका पक्षाच्या मागे उभं करण्याचं काम मनोज जरांगे पाटील साहेब हे करतायत, तसे नेते बाळासाहेब थोरात सारख्या ज्येष्ठ नेत्याला प्रश्न विचारणार नाहीत की तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट का करत नाही. त्याच्यामुळे असलेला राग आणि काँग्रेसची अँटी हिंदू असलेली ओळख ही खरंच राधाकृष्ण विखे पाटील म्हणजेच बाळासाहेब थोरात यांना भारी पडू शकते का. मित्रांनो, विखेंचं संगमनेरमध्ये वाढलेलं लक्ष, नक्कीच बाळासाहेब विखे असेल, सुजय विखे असेल, यांचं संगमनगरमध्ये वाढलेलं लक्ष, त्यांच्या गाठीभेटी याचं प्रमाण असं की लोकसभेमध्ये फक्त आणि फक्त 26,000ची लीड काँग्रेसला या मतदारसंघातून घेता आली. जी लीड 1 लाखापेक्षा जास्त अपेक्षित होती, फक्त 26,000 मतांची लीड संगमनेरमधून यावेळेस लोकसभेला घेता आली. तर मित्रांनो, 2014च्या निवडणुकीमध्ये जवळपास 54% वोट हे बाळासाहेब थोरात यांनी घेतले होते, तर 2019मध्ये हे 64% मत त्यांनी घेतलं होतं. तर एवढं मताधिक्य मिळवलेला व्यक्ती पराभूत होऊ शकतो का? तर नक्कीच होऊ शकतो. मित्रांनो, तिथे शिवसेना आणि BJPची ताकद ही वाढती ताकद आहे. शिवसेनाची तिथे उमेदवार जे 2019मध्ये होते त्यांनी तब्बल 63,000 मतं घेतले होते. म्हणजेच मराठा आणि मोठ्या प्रमाणावरती ओबीसी जर हे विखेंच्या बाजूने वळले तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मदतीने आणि त्यांच्या कामामुळे बाळासाहेब थोरात यांचा पराभव होऊ शकतो का? तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.